कुकरच्या एका शिट्टीमध्ये मस्त मऊ मऊ आणि मोकळा मोकळा नारळी भात. चला तर मग लगेच बनवूया. नमस्कार, सानिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कुकरच्या एका शिट्टीमध्ये मऊ मोकळा नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. नारळी भात बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ घेताना आपल्याला तो जुना घ्यायचा आहे, नवीन घ्यायचा नाही. नवीन तांदळाचा भात चिकट होतो, जुन्या तांदळाचा भात बघा मस्त मोकळा होतो, म्हणून आपल्याला तांदूळ जुना वापरायचा आहे. आता तांदूळ मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतले आणि ह्या चाळणीवर असे निथळत ठेवले. आता ह्यांना 10 मिनिट असंच निथळत ठेवूया. तांदूळ निथळत आहेत तोपर्यंत आपण नारळाचं दूध काढून घेऊया. इथे बघा मी एका नारळाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. हे बघा असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. एक नारळ फोडला आणि त्याचे असे छोटे तुकडे करून घेतले. आता हे खोबऱ्याचे तुकडे आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. आता 1 वाटी तांदळासाठी आपल्याला 2 वाटी नारळाचं दूध लागणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. आता पहिले मी ह्याच्यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून घेते. आता ह्या भांड्याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा आपण मिक्सरमधून ह्याला मस्त बारीक वाटून घेतलं आहे. आता ह्याला गाळून घेऊया. आता दूध गाळण्यासाठी इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला सुती कापड अंथरायचं आहे. आपण ह्या कापडामधून हे दूध गाळून घेणार आहोत. आता हे वाटून घेतलेलं खोबरं आपल्याला ह्या कापडामध्ये घालून घ्यायचं आहे. आता कापडाची टोकं आपल्याला एकत्र करायची आहेत. हे बघा असं हलक्या हाताने दाबून आपल्याला ह्याच्यातलं दूध हे काढून घ्यायचं आहे. हे बघा असं घट्ट पिळायचं आहे आणि सगळं दूध काढून घेऊया. हे बघा सगळं दूध आपण काढून घेतलेलं आहे आणि दूध बघा मस्त घट्ट निघाले. बघा आता हा उरलेला चोथा आहे तो आपल्याला परत एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. आता हा उरलेला चोथा मी परत ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला. आता परत आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आता ह्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आता ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी दूध मोजून घ्यायचं आहे. वाटी भरताना ते अगदी काठोकाठ भरून घेऊ नका. हे बघा 1 वाटी आपलं इथं दूध ओतून झालं आहे. अगदी बरोबर 2 वाट्या दूध आपलं तयार झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला भात बनवायला घ्यायचं आहे. आता आपण हा भात कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तूप घालायचं आहे. आता हे तूप थोडं वितळवून घ्यायचं आहे. आता इथे मी 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदामचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे काजू आणि बदाम आपल्याला ह्या तुपामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचे आहेत. हे बघा ह्यांना हलकासा तांबूस रंग आलेला आहे. काढून घेऊया. हे बघा आता काजू आणि बदाम आपण तळून झाल्यानंतर जे तूप उरलेलं आहे त्याच्यामध्येच आपल्याला 1 इंच दालचिनी तुकडा, 1 हिरवी वेलची अशी फोडून घेतली आहे, 2 लवंगा हे आपल्याला ह्या तुपात घालायचं आहे. आता हे निथळलेले तांदूळ घालूया. तांदूळसुद्धा बघा मस्त 10-15 मिनिट चांगले निथळलेले आहेत. आता मंद आचेवरच आपल्याला हे तांदूळ 1-2 मिनिट तुपात परतून घ्यायचे आहेत. हे बघा तांदूळ आपण 1-2 मिनिट तुपामध्ये चांगले परतून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण नारळाचं दूध काढलं आहे ते घालून घ्यायचं आहे. गॅसच्याच आपल्याला मंदच ठेवायचे. आता इथे मी 2 चमचे दुधामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या अर्धा तास भिजत घातल्या होत्या. ते दूध ह्याच्यामध्ये घातलं. आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी ह्याच्यामध्ये गूळ घालायचे आहे. आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता मंद आचेवरच आपल्याला 1 ते 2 मिनिट हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालूया. मीठ जास्त घालायचं नाही, चवीप्रमाणे घालायचं आहे. आता हे मंद आचेवर आपल्याला 1-2 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मंद आचेवर आपण फक्त 2 मिनिट हे मिक्स करून घेतलं.
आणि रंग बघा कसला भारी आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण केशरचं दूध घातलं आहे, त्याच्यामुळे रंगसुद्धा छान आलेला आहे. आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला फक्त एकच शिट्टी घ्यायची आहे. एक शिट्टी झाली की आपल्याला गॅस बंद करायचं आहे. बघा मध्यम आचेवर आपण ह्याला एक शिट्टी घेतलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. आता समज जर मध्यम आचेवर शिट्टी झालीच नाही तर आपल्याला 7 ते 8 मिनिटांनी गॅस बंद करायचं आहे. भात बघा आपोआप आणि बरोबर होतो. आता हे बघा झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपला मस्त मोकळा मोकळा असा नारळी भात तयार झालेला आहे आणि नारळाच्या दुधाचं प्रमाणसुद्धा आपण इथे बरोबर घातलेलं आहे. आता वरून आपल्याला ह्याच्या वेलची पावडर घालायची आहे आणि तळून घेतलेले काजू बदाम घालायचे आहेत. आता इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातली, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि इथे आपला असा मऊ मऊ लुसलुशीत मोकळा मोकळा असा नारळी भात तयार आहे. एकदा नक्की करून बघा. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिकाज किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.